मराठा आरक्षणासाठी आता खैरे पाटील जे ठोक मोर्चाचे समन्वयक आहेत ते आता थेट देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्या सागर बंगल्यासाठी निघालेत, आपल्यासोबत जोडले गेले. खैरे पाटील, एकंदरीत आतापर्यंत उद्धव ठाकरे असतील, अजितदादा असतील, यांच्याशी तुम्ही भेट घेतली मराठा आरक्षणाचा. का वाटतं अजून देखील मराठा आरक्षणाचा प्रश्न जो तो मार्गी निघत नाही? मराठा क्रांती ठोक मोर्चानं एक मोहीम हातामध्ये घेतलेली. या सर्व राजकीय पक्ष प्रमुखांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून तुमच्या पक्षाची या ठिकाणी भूमिका स्पष्ट करा म्हणून आम्ही प्रत्येक पक्षप्रमुखाच्या बंगल्यावर दौरावलो, त्याला जबाब विचारण्यासाठी. आमच्या आंदोलनाचंच नाव आहे जवाब दो जवाब दो. आज या महाराष्ट्रात आपण बघत असाल मराठा आरक्षणाच्या नावानं फक्त या ठिकाणी हे राजकीय पक्ष मराठा समाजाचा या ठिकाणी वापर करून घेताना आम्हाला दिसत आहे. आज बघा प्रकाश आंबेडकर साहेबांचं स्टेटमेंट घ्या. प्रकाश आंबेडकर साहेब काय म्हणतात का यांच्या आंदोलना पाठीमागे शरद पवार आहे. विरोधी पक्षनेते काय म्हणतात का यांच्या आंदोलनाच्या मागे ते भाजप आहे. अरे म्हणजे मराठा समाज त्यांच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी आंदोलन करू राहिला आणि हे पक्षीय फक्त हे राजकारणाचे घोडे नाचू राहिले. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चानं या सर्व राजकीय पक्षांना समाजासमोर आणण्याचं काम आम्ही आज या ठिकाणी करत आहोत की तुमची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा. मराठा समाजाला ओबीसी मधून आणि ते पण 50% आतलं आरक्षण पाहिजे आम्हाला. तुमची भूमिका स्पष्ट करा. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. मात्र राज ठाकरेंनी काल जशा पद्धतीने बोलणं केलं की आरक्षणाची गरज नाही, महाराष्ट्रात मुबलक प्रमाणात सर्व काही आहे. का वाटतं राज ठाकरेंचं हे वक्तव्य, त्याच्यानंतर काल झालेला जो होता त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन? तुम्हाला मी सांगू का कसं आहे माहिती आहे का, राज साहेबांना मराठवाड्यातली परिस्थितीच ऑलरेडी माहिती नाही काय. आज मराठा युवक त्या ठिकाणी आत्महत्या करू राहिला, शेतकरी आत्महत्या करू राहिला. मराठा आरक्षणामुळे आज तुम्ही बघताय आमचं ECBC आरक्षण होतं ते चालले गेलं, EWS आरक्षण होतं ते चाललं गेलं. नोकऱ्यामध्ये आज मराठा युवकांना स्थान नाही, शिक्षणामध्ये EWS ECBC आरक्षण गेल्यामुळं स्थान नाही. मग याला जबाब कोण देणार? राजसाहेब, आमची तुम्हाला विनंती आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी पाठिंबा द्यावा. आज दुसरीकडे आपण बघत असाल शरद पवार साहेब महाराष्ट्राचे 4 वेळेस मुख्यमंत्री राहिले. किती वेळेस? 4 वेळेस. 4 वेळेस मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनी मराठा आरक्षणाबद्दल अजिबात या ठिकाणी निर्णय घेतला नाही. आणि ज्या टायमाला छगन भुजबळ त्यांच्याकडे आले आणि छगन भुजबळ त्यांच्याकडे आल्यानंतर मंडल आयोग स्थापन करण्यासाठी सगळ्यात पहिले पुढाकार कोणी घेतला? या शरद पवार साहेबांनी. म्हणजे मराठा आरक्षणाचे मारेकरी कोण आहे? हेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे हे सगळ्यात जास्त मराठा आरक्षणाचे मारेकरी आहे. त्याच पद्धतीनं भाजप आणि एकनाथ शिंदे साहेब यांना पण मी सांगू इच्छितो की तुम्ही पण लवकरात लवकर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी पुढाकार घ्यावा. केंद्रात पण सरकार तुमचं आहे, राज्यात पण सरकार तुमचं आहे. आज तुम्ही बघताय बांगलादेशमध्ये काय झालंय, तिथल्या पंतप्रधानाला पळायला लागलंय पण ते इकडे तिकडं. भारतामध्ये आल्या त्या श्रीलंकेमध्ये काय झालं होतं. येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रात या सर्व आमदार खासदार मी सगळे पक्ष म्हणतोय, मग शिवसेना असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, काँग्रेस असू द्या, भाजप असू द्या, या सगळ्या आमदार खासदारांना या महाराष्ट्रातला मराठा युवक रस्त्यावर फिरून देणार नाही. आताच लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, आता कुठे विधानसभेच्या निवडणुका आहेत, यात कसं उत्तर असणार आहे तुमचं? हे बघा, आम्ही सुरुवातीपासून सांगतोय का मराठा समाजाला या राजकीय येणाऱ्या विधानसभेच्या याच्यामध्ये सांगण्याची गरज पडणार नाही. मराठा समाजाला ऑलरेडी माहिती आहे का मराठा समाजाचं वाटोळं कोणी केलंय, मराठा समाजाला आरक्षणाला सगळ्यात जास्त विरोध कोणाचा आहे. त्यामुळं लवकरात लवकर या सर्व पक्षीय नेत्यांनी पवार साहेबांनी ते पुढाकार घ्यावायच्यात. आता बघताय आपण आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघितलं की शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांसोबत 2 वेळेस या ठिकाणी मिटिंग केलं. आणि नेमकं त्या मिटिंगमध्ये ठरलंय काय ते समाजासमोर येऊ द्या ना. समाजासमोर ना मुख्यमंत्री बोलले ना शरद पवार बोलले. मग यांच्या गुप्त बैठका नेमक्या मराठा आरक्षणासाठी होत्या का कशासाठी होत्या ते पण या ठिकाणी समाजाला कळायला पाहिजे. त्याच्यामुळं मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण लागतंय. आणि दुसरा विषय आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आज देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की फडणवीस साहेब, आमची तुम्हाला या ठिकाणी कळकळी विनंती आहे, तुमच्या नेत्यांना या ठिकाणी आवरा. काय तुमच्या नेत्यांनी या ठिकाणी आवरा. तुमचे नेते जाणून बुजून मराठा आंदोलनाच्या बाबतीत या ठिकाणी जी भूमिका घेत आहे त्यामुळं मराठा समाजामध्ये तुमच्याविषयी फार मोठा असंतोष या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तुमच्या नेत्यांनी या ठिकाणी आवरा ही आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना. आता तुम्ही चाललात कुठेतरी, पोलिसांनी जर अडवलं तर पुन्हा तुमची भूमिका? आता आम्ही निघालोय
ज्या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून थांबवतील त्याच ठिकाणी, जसं आम्ही याच्यावरती मातोश्रीवरती केलं त्याच पद्धतीनं आपण बघितलं अजितदादांकडे केलं त्याच पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी थांबू. आणि थांबल्यानंतर आम्हाला या ठिकाणी माहिती पोलीस प्रशासनाला मी सांगू इच्छितो की आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घ्यायची आहे आणि त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे ती त्यांनी स्पष्ट करावी. आम्ही सागर बंगल्यावर जाणार म्हणजे जाणार. जबाब देतील. आमचं आंदोलनच आहे, जबाब दो देवेंद्र फडणवीस साहेब, जबाब दो. मराठा समाजाला त्यांचं हक्काचं आरक्षण, ते पण ओबीसी मधलं आरक्षण लागते. तुमची भाजपची या ठिकाणी भूमिका स्पष्ट करा. नक्कीच भाजपची भूमिका स्पष्ट करा, सरकारची भूमिका स्पष्ट करा असं आता खैरे पाटील यांनी सांगितलं आहे. त्यामुळे नक्कीच आता देवेंद्र फडणवीस यांच्याशी कशा प्रकारे उत्तर देतील हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे मोहन दुबेसह गणेश सोरा, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.